नाशिककरांना माहितीये की मिसळचा काय स्वाद आहे. सर काय म्हणणार तुमचं मिसळ नाही इथं मेजॉरिटी सर सगळ्यात इथे हे बघा सर इकडे 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 सर इकडे हे बघा इथं 4ची मेजॉरिटी सर सगळ्यांमध्ये असेल पुणेरी मिसळ. नाही इथे 4 जणांची मेजॉरिटी. काकू तुम्ही पण ना पुणेरी की नाशिक मिसळ नाही नाही मम्मीला जावई लाडका आहे त्यामुळे ती म्हणणार पुणेरी. सुंदरी तुझं नाव काय आहे. आता बाबा आले, बाबा पूर्ण प्री वेडिंग बघतील. काय करतोय रे? कष्ट करतोय दादूस. हा बा पोरगा झोपला इथं. एक फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग. किती महिन्याचा पिरियड होता? 1च दिवसाचा बॉयफ्रेंड होता तो माझा. अरे बापरे. चेतन कुठं आलोय आपण? आपण आलो आहे कुठं? कृष्णा विजय. कृष्णा विजय. हे बघा हे पुणेकर आहे, त्यांना आम्ही नाशिकची मिसळ खायला घेऊन आलोय. आता ते पण नाशिककर झाले. आता ते नाशिककर झाले, त्यांना आता यावं लागणार नाशिकला दरवेळेस. हा सासूरवाडी तर यावंच लागणार. मग मावशी आहे ना बोलवायला. काय करते? लाडके ना तुमचे. मग आता आम्ही आलोय कृष्णा विजय मिसळ. आता आमचं शूट आहे थोड्या वेळाने कॅम्पिंगचं, तिथं जायचं आहे. पण आम्हाला ॲक्च्युली लेट झालं कारण की इथं गर्दी खूप होती. आणि आता पुढच्या लोकेशनला पोहोचतो आम्ही थोड्या वेळात. स्टेट येऊन पुढचं पण शूट तुम्हाला प्रॉपर दाखवू आम्ही. तर निघूया आता पुढच्या लोकेशनला. पहिले मिसळ खाऊ आणि मग निघू. फरसाण नसतं इथं मिसळ. म्हणून नाशिकलाच यावं मिसळ खायला. मिसळ खायला फक्त नाशिकलाच या. जरा छान नाही. आता आमची मिसळ आली तर ती बघितल्यावर असं वाटत नाही का थांबावं? काय रे चेतन, भूक नाही का तुला खूप? मग आली का मिसळ? आली ना मग आली मिसळ. चालू पण झालो. हे काय त्यांनी चालू पण केली. चालू पण झालो आम्ही. थांबू नाही शकत. जावा आपण चालू झालं. रुक नाही सकते. सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. सुंदरी तुझं नाव काय आहे. शाळेत इथं घेऊ शकतो का आपण? फुलं आलेलं आहे पूर्ण गार्डन. इथले खड्डे बर दुसरी चप्पल घालते हातात घेते. हा चप्पल फ्लॅट आहे ना. हा फ्लॅट चप्पल घाला कारण की खालीवर आहे इथं पूर्ण. मनोरी बीच. सगळे ख्रिश्चन होते तिथं. इंग्लिश गाण्यांचे दुसरे गाणे दिसले तिथं. कटिंगच्या दुकानात पण इंग्लिश गाणे आणि साध्या एखाद्या वडापावच्या गाड्यावर पण इंग्लिश गाणे. काहीच नाही, पूर्ण ख्रिश्चन कम्युनिटी इकडे बघा. इकडे आता बाबा आले, बाबा पूर्ण प्री वेडिंग बघतील. आणि शेवटी जाताना तिथं थांबतील गाड्यांच्या इथं. आणि डायरेक्ट गाड्यांच्या इथं थांबतील. जाऊ नाही जाणार गाड्या. बाबांचा रूल आहे. जोपर्यंत काही देत नाही. हा काही देत नाही ना तोपर्यंत बाबांचा रूल आहे तो. कसे येत आहे बा बाबाला ऐकायला कमी येतं. डायरेक्ट कानात ओढायला. हो बाबा. 3, 2, 1 गो. फिरा.
मी बघितलंय पण काय जेवढं रिअलिस्टिक वाटेल ना तेवढं चांगलं आहे. नाही तर मग सरांनी दिलं तर तिकडे कोपऱ्यात डायरेक्ट बाहेर फ्रेमच्या बाहेर. हात पकडून जायचंय का? हात पकडून रेडी 3, 2, 1 चला. मागं पुढं झाला परत एकदा बघ. बघ ना हा बा पोरगा झोपला इथं. पहिले खाली बघ. रेडी 3, 2, 1 ॲक्शन. अरे जायचं होतं. अरे परत जायचं 2, 1 ॲक्शन. नमस्कार मंडळी, नाव ह्याचं शुभम आणि हा इथे काय करतोय रे? कष्ट करतोय. कष्ट तर सगळेच कर. विमानाचे कष्ट. हा हे विमान काय विमान बनवतोय. बनवतोय. बिना एरो इंजिनिअरिंगचा गेलं बिना एरो इंजिनिअरिंगचा बिना पायलटचा विमान चालवणार. विमान चालवणारा माणूस आहे. बघू शकता इथे AC सगळं काही शूट, Props वगैरे पाणी मेन इम्पॉर्टंट, गिटार जो कोणाला वाजवता येत नाही पण तरी आमच्या संघ आहे. हा आणि तिकडे देवा शूट करतोय कपलचा. नाईस, मजा येते. काय वाटतं तुला चेतन? आवडीचं काम असल्यावर मजाच येणार. बाबा पण नातो. आणि हे आमचे इथे बाबा. बाबा ओ बाबा, बाबा इकडं बघा इकडं. काय नाही बाबा. दिस इज अवर ऑडियन्स. ऑडियन्स आलेले आहेत प्री वेडिंग बघण्यासाठी. आपल्या गाड्या थोडे जास्त वयोवृद्ध ऑडियन्स आम्हाला लाभलेले आहे. चांगली गोष्ट आहे. इथे ग्रामीण भागात वयोवृद्धच भेटणार मित्र. चांगली गोष्ट आहे भाई. संस्कृती जपणारे माणसाला माणूसपणा जागवणारे. हे बरोबर आहे. यांच्या नंतरची पिढी खूप छान. नाही एवढी खास नाही ब्रो. नाही खास. ते कधी बघ ना होणार? तुझ्यावरूनच बघ ना ब्रो. माझ्यावरून काय यार, मी यार. मी सुशिक्षित माणूस आहे मित्रा, खूप जास्त सुशिक्षित आहे. चला आता कट करूया आपण. माझ्या मते ना फक्त कपलच टाकायला पाहिजे. सिंगल पण छान वाटेल. म्हणजे तो कसं म्हणतो मी, कळलं का तुला? पहिले सिंगल आले शॉट 7-7 आणि नंतर मग कपलचे आले. कसं वाटेल? मग 14 आणि ते 14 असे घेऊ. 14 कशाला? 7-7 14 हा. दोघांचे 7-7. हा 14 आणि एक 7 आणि 7 + 7 बीट आहे ना 28 आहे. 7 चोक 28 म्हणजे 7 शॉट सिंगल याचे आपण edit 7 मध्ये शॉट. beat कमी पण करू शकतो रे. नाही ना घेऊ ना. पण नाही, घेऊन टाकू 14 घेऊन टाका. तसं कर. हा तसं काहीतरी करावं लागेल. ठीक आहे. एक काम कर, मॅच कट करायला तेच ठेवावं लागेल रे. पळण्याचे शॉट ठेव मॅच कटला, मागे बघून पळण्याचे. फक्त वेगवेगळे लोकेशन घे. हा तसं करू. तसं कर, ते चांगले वाटते. त्याचा स्टेबल ठेवतो. Stable. तिचा पळतानाचा ठेवतो. पळताना तर तुला हा पळावं लागेल हातात घेऊन त्यांना. हा. पण मग शेकी आले तरी चालेल. उलट शटर लॅग मध्ये जरी काढली ना तरी भारी वाटेल ते, लो शटर अँगल मध्ये. ठीक आहे बघू. कारण की कसं आहे, जो ब्लर इफेक्ट येईल बघ, हम्म. जो ब्लर इफेक्ट येतो साईडचा ब्लर आणि पळताय नाही का, कॅमेरा हलतोय, एकदम भारी वाटेल. ठीक आहे घेऊन पाहू. चल तो घे, ते त्याला सांग घ्यायला, काही करून तो विसरून जाईल नाही तर का भाऊ. ठीक आहे. तो बुलाय. भूला. आम्हाला जाऊ द्या. हा बरोबर आहे. 3, 2, 1 गो. पळा. थांबा चालू राहू दे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही बघतो. ठीक आहे. हा चालू आहे रेकॉर्डिंग. 2, 1 फिरा. जोरात फिरलं तरी चालेल. हा नाईस. असा मॅम जोरात. असा
अरे आपलं नाव दिलं का तिथं? ओके 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 आलाय का? हा, हा, शेती शेक आला, झालं ना. आपले टेबल पाहिजे पण टेबलच नाही पाहिजे. चल, कट चल, नाक चल. करू त्यांचा फेस. दिसतंय ना तुम्हाला चल, प्रॉब्लेम? तुम्हाला पण जोरात कट नाक. एकदम 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 कॅमेरावर एकदम जोरात. थोडं खाली. हा बस. इकडे. थांब चल चेतन भागो भाग बल्ली. हे आमचे व्हिडिओग्राफर सल्लागार. फुलं बांधतायत. आज सोड देवा तो मागून घे. काय बनवलंय तू? दादूस ऐ इग्नोर करतोय ना, खूप डेडिकेशननी काम करतोय. आला ना? असं नाही का केस वगैरे नीट करताना आपण बोलतो त्या टाईप पाहिजे. थोडं असं मुवमेंट करून नाही का तसं कर. त्या तुमच्या वेळी नाही करत आहे. पण try पहिलं करा. झालं पाहिजे 7 वेळेस. हा. 7 वेळेस सेम करायचं. नमक आहे का? आम्ही घाबरवलं होतं फायनल लोकांना. का? असं असं चालत होतं मुली का चल मी एक जास्त लांब गेली. आता खूप जवळ नाही पण ए, हा angle बघ ना. आला. हे ना ती जाईल अशी एखादं बिळ असलं ना गेली. कल्याण. खेकड्याला खेकडे लावून द्यावं लागले. हो तुमची रिंग धरा. चला 500 काढा. सो नेक्स्ट शॉट देवा शॉट. सॉरी दगड आली ते दगड. दगड. ऐका ना क्रॉस बघा. आम्ही आहे ना 10 जूनला लास्ट इयर जॉईन केलं, एक साथ कंपनी जॉईन केली. अँड देन मग तो एक महिना आम्ही फ्रेंड्स होतो. तर मी याला खूप ऑब्झर्व करत होते की कसं आहे काय आहे, मुलगा म्हणून ॲज अ रिस्पेक्ट कसा करतो वुमन्सची वगैरे, असं खूप ऑब्झर्व केलं एक महिना. आणि मग जूनमध्ये जॉईन केलं. जुलै 5ला त्यांनी मला म्हणजे आम्ही एकमेकांना प्रपोज केलं. अँड देन 6ला हा मला त्याच्या घरी त्याच्या आईवडिलांना भेटवायला गेला. 7 तारखेला मी माझ्या आईला भेटवायला आणलं आणि लगेच done लगेच करून. नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट केली. किती महिन्याचा पिरियड होता? एकच दिवसाचा बॉयफ्रेंड होता तो माझा. अरे बापरे. एकच दिवस बॉयफ्रेंड अँड देन हा म्हणजे Direct पहिलं लग्न. तुम्ही ठरवून date आली केला होती. असेल ना? मी असं ऑफिसमध्ये ठरवलं होतं की मी एकच महिना एकच करेल हे महिना काम. करणार. नाशिकवरून आली होती ना, एकच महिन्याचे कपडे घेऊन आली होती. तेव्हाच मी ठरवलं जेव्हा असंच बोलता की 1 महिन्यासाठी मी म्हणलं की आता एकच महिना टाइम आहे आपल्याकडे. समजते ना आपल्याला. हा. Bonding. नाही मी ते मग मी विचार त्याला खूप केला की ऑब्झर्व करत गेले की हा कसा, याचा वागणूक कशी आहे किंवा बिहेवियर कसं आहे. तर मग मी म्हटलं की ह्याला एकदा असं विचारून बघूया म्हणून. तर एकदा मी त्याला बोलले की अरे मला भाऊ नाहीये म्हणून, तर माझा भाऊ बनशील का? तर दादा म्हणले हो बनतो ना. एवढं नाही बोलायचं, एवढं नाही बोलायचं. बनतो ना, पण मला काही कोणतंही रिलेशन चालेल म्हणे तुझ्यासोबत असं. मी काय बोललो, सोबत असं सोबत असतं ना म्हणतो हा. असं ना. As a company. हा मग त्याच्यानंतर आता आम्ही एकच महिना आणि तेव्हा इंडिया जिंकली होती फायनल. आता मग मी हिला बाहेर गेलं, हिने फोन केला मला. हिला माहिती होतं ना की मीच एकटा हा, क्रिकेट cricket. पूर्ण ट्रेनिंग मध्ये मीच बोलते फायनल आहे. आणि फायनल जिंकलो आणि आम्ही फुल नाचतो. हिचा फोन आला नाही का, म्हणलं हिने कसं काय फोन केला मला नाही का? म्हणले जिंकलो. मी म्हणलं काय करताय तुम्ही? म्हणलं आम्ही चहा प्यायला. चहा कोण पित?
तिला घेऊन गेलो. आता घेऊन गेलो आणि असं प्रश्न विचार, आता आपण रात्री 2-2:30 झाले होते तिला, आता आपण घेऊन आलोय बाहेर आणि असं विचारते, मग आपण थोडे बोलणार नाही मला लग्न करायचं जाऊन झालं. नाही मग मी पण त्याला मी- बोलले होते की मला रिलेशन वगैरे नाही पाहिजे. म्हणजे I don't अप्रोच want- कधी केलं तर पहिले सरांनी केलं तर का तुम्ही म्युच्युअल Mutual. म्युच्युअल दोघांनी. दोघांनी म्हणजे एकसाठी अंडरस्टँडिंग approach, होती. हा तर मी भाऊ भाऊ म्हणायच्या ह्याच्यामध्ये मला असं झालेलं की अरे नको बनू भाऊ मला भाऊ नाही म्हणायचं. मला भाऊ नकोय. मग एकच दिवसाचा होतो माझा बॉयफ्रेंड राहिला आणि नंतर मग आम्ही वी गॉट एंगेज nice. डायरेक्ट. मग लास्ट इयर 25 नोव्हेंबरलाच आम्ही एंगेजमेंट केली, मम्मी डॅडी इथं पण घरी पण इथं येऊन, आणि मग त्याच दिवसात 1 वर्षाने लग्न. अरे बाबा हा सेम डेटला. सही आहे. छान छान मस्त छान story आहे. मस्त story. ही शॉर्ट मध्ये सांगितली त्यांनी, हा. पण इन डिटेल आपण लग्नाला अजून एकदा record करू. लग्नाला परत विचारू. खूप छान. नक्कीच देणार पूर्ण डिटेल. डिटेल मध्ये बॉन्ड पेपर के साथ बरोबर. वही बॉन्ड पेपर है. पण नाही ॲज अ नवरा म्हणून तो खूप म्हणजे केअरिंग नवरा म्हणता येईल. आणि त्याहून जास्त मला एकच गोष्ट हवी होती लाईफमध्ये की माझ्या मम्मीला मुलगा नाही आहे, मुलगी नाही, मी एकुलती एक पोरगी आहे आणि रॅदर दॅन मला वडील पण नाही आहे. सो मला असं होतं की माझी मम्मी तेवढी खुश दिसली पाहिजे. मी नसेल एक वेळ मी स्वतःला ठेवून घेईन खुश. मला माहित आहे की मी त्याच्याकडून कसं काढून घ्यायचंय. नाही पण एक आज आम्ही जे नोटीस केलं ना सरांमध्ये की हो. त्यांचं आणि काकूंचं बॉन्डिंग हे खूप खूप भारी आहे. खूप म्हणजे भारी. असं वाटतं की ते मुलगा हो. सारखे एकदम मम्मी छान विचारलं काय तुम्हाला हा. का कोणाची आई आहे? वाटतं. हा. म्हणजे तशी बॉन्डिंग हो. त्यांनी आणि आहे. सेम वाईस वर्षा माझी सासू पण रादर दॅन त्यांना पण असं विचारते ही तुमची मुलगी आहे का, हा मुलगा नाही वाटत त्यांचा, असं मुलगी आहे का. आणि खूप भारी आहे. फॅमिली तर खूपच ते ग्रेट आहे. एक अंडरस्टँडिंग राहते की आपण आणि तुम्ही आपल्या बघताल ना घरच्यांना माझ्या मम्मीला नेलं सोबत, हा. सेम हाईट, दिसतं. दिसायला गोरे, सेम सेम सेम. दिसायला. काहीच त्यामुळे एकदम बनाची chill जोडी. सासू. हा रबने बनाची जोडी. हे जेव्हा बोललो होते ना 1च महिन्यासाठी आले, मी डोक्यामध्ये धरलो होतं 1च महिन्याचा टाइम आहे आपल्याला. हा. टार्गेट 1 महिन्यात टार्गेट आहे. नाही, आपण वर्षभराचा टार्गेट एक महिन्याचं target. एक महिन्याचं ते माझी ती परत पहिली जाणार होती ना. अप्रोचच हा होता की मला रिलेशन मध्ये यायचंच नाही. आय डोंट वॉन्ट की रिलेशन मध्ये या नंतर मग मग तुम्ही नंतर. फ्लॉज बघा आणि मग हे बघा. मला असं की रिलेशन नाही पाहिजे. नवरा बन, मी तुझे फ्लॉज बघते, तू माझे फ्लॉज बघ. जे आहे ते दोघं मिळून सगळं म्युच्युअली चालवून बघू. बरोबर. आम्हाला बोलतात काय 10 वर्ष 15 वर्ष सोबत असतील हा. तुम्ही. हा. एवढे हे पण विचारतात एवढं नाही लवकर आता decision तसं कसं वाटत काय? नाही ते की खरंच एक हा. दिवस आम्ही जे बघतोय ना तसं खरंच वाटत असं तुम्ही डेट केले 2-3 वर्ष हा. नाही नाही डेटचं फंडच नाही ठेवला आम्ही ह्यावेळेस. सही आहे सही आहे. एक जिम जम मी गायब केला. हे तर आता ऐक ना. चांगलं वाटतंय ते हा, ठीक आहे. एक पर्सनल डायरी, एक फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग, एक 2 जिम जॅम, 2 ओरिओ, फुलं अँड फ्रुट्स. काय तुंतुन आईचा 2 धुळ. बाबा खूप छान आहे बरं का. तुमचं नाव काय बाबा? नामदेव कीर्तन करी हरी पुढे नाच पांडुरंग वाट्यावा पुढे नाच पांडुरंग जनाबाई बोले नामदेव बोला बंग नाचता खेळता. माहित पण नाही अशी पब्लिक होती ती माहिती. तुम्ही राहू द्या चप्पल, तुम्ही बसून घ्यायचं. ड्रोनेश भाई उडाले आमचे. एकदा जवळ जाऊन पूर्ण मी कसं म्हणतोय बाय असा घेऊन चालला. हाँ ठीक है, सांग तू तुझे हिशोबाने. मेरे को उमज नहीं रहा है तू क्या बोल रहा है. अरे. मैं क्या बोल रहा है तू क्या सुन रहा है, मैं क्या बोल रहा है तू क्या सुन रहा है. सरांना उभं करायचं हा. आणि त्यांच्या अंगावर विमान फेकायचं हाँ सगळे. सगळे जेवढे आहे तेवढे गचभर. हा. हा आणि एक असा शॉट आहे की तुझं जसं विमान पुढे आहे हाँ बस समजलं. अंगावर चाललं
सर घाबरले होते ना डायरेक्ट गेला होता माझ्या हेडशॉट डायरेक्ट एकदम परफेक्ट डायरेक्ट